तर भांडूपची जागा आपल्याला मिळाली असती तर जिंकलो असतो. अनिशा माजगावकरांना पक्षात सक्रिय करताना राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त. तर अनिशा माजगावकरांनी बंडखोरी करून ठाकरेंच्या राजुल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भांडूपच्या जागेबाबत जे झालं ते चुकीचं झालं असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. मी देखील त्या जागेसाठी आग्रही होतो, राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय. पक्ष म्हणून लढवत असताना सुद्धा मला पक्षाने बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि जे काही काम चालूच होतं माझं, मी कुठला पक्ष जॉईन केला नव्हता की पक्ष सोडला नव्हता. साहेबांचं एक मनसैनिक म्हणून माझं काम आताही चालू आहे. जर काही साहेबांनी चांगली जबाबदारी दिली तर नक्कीच आपण पुन्हा सक्रिय होऊ. तेच जे काही घडलं ते चुकीचं घडलं. त्याच वेळेला तेही सांगत होते की तिकीट द्या म्हणून यांना दिली पाहिजे. परंतु जे काही राजकारण घडलं म्हणजे खासदारांच्या मुलीला तिकीट पाहिजे होती, त्यामुळे जे काही राजकारण घडलं त्याला आता काय झालेला पास्ट आहे. तर इथेनॉल पेट्रोलमध्ये कशाला मिसळता, या खड्ड्यांमध्ये टाका. मुंबई गोवा महामार्गावरून आदित्य ठाकरे यांची टीका. दरवर्षी भाजप गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची थाप मारते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. नेमकं काय ट्विट आहे पाहूया. कदाचित या रस्त्यातही इथेनॉल मिसळलं असतं तर काम लवकर पूर्ण झालं असतं. दरवर्षी भाजपची राजवट गणेशोत्सवापूर्वी डागडुजी आणि डिसेंबरपूर्वी रस्ता पूर्ण करण्याची थाप मारते. 1 दशक झालं काम सुरू आहे. राजवटीचं इंजिन आणि कंत्राटदारांची यंत्रणा दोन्ही फुल स्पीडमध्ये, पण खड्डे काही कमी होत नाही. इथेनॉल कशाला पेट्रोलमध्ये मिसळता, या खड्ड्यात टाका. कदाचित ते तरी भरतील, नाहीतर कंत्राटदारांचे खिसेच अजून भरत राहतील, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. तर भाजप नेत्या नवनीत राणा यांचा व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे. राणांचा रोख पक्षातील स्वकीयांकडे की विरोधकांकडे याची चर्चा सुरू आहे. पुराने पेड़ों का मजाक उड़ा रहे थे नए पौधे, इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे।